उद्धव ठाकरे आजपासून 4 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देत शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। सरकारने नुकसान भरपाई दिली की नाही याची माहिती घेणार। दक्षिण सोलापूर आणि मोहोळ तालुक्यात केंद्रीय पथकाकडून अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी। अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत साधत संवाद। जिल्हाधिकाऱ्यांकडून नुकसानीची घेतली आहे माहिती। मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार आज कोल्हापुरात एकाच मंचावर येणार। पुढारीचे प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवस सोहळ्याला हजेरी लावणार। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित असणार। हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर मुरलीधर मोहोळ यांच्या गुंडांचा हल्ला। रवींद्र धंगेकरांचा ट्विट करत आरोप। रफिक शेख नावाच्या गुंडाने पिस्तूल दाखवत हल्ला केल्याचा दावा। जखमींची धंगेकरांनी रुग्णालयात जाऊन घेतली भेट। मुंबई क्रिकेट असोसिएशन निवडणुकीचा वाद हायकोर्टात। तुर्तास उमेदवारांची यादी जाहीर करण्यास कोर्टाची अंतरिम मनाई। एमसीएच्या माजी कार्यकारिणी सदस्यांमार्फत रीट याचिका। निवडणूक प्रक्रियेला आव्हान। मुंबईतील विविध भागांमध्ये उत्तर भारतीय सेनेकडून वादग्रस्त बॅनर। उत्तर भारतीय बटोगे तो पिटोगे असा बॅनरवर उल्लेख। मातोश्री निवासस्थानाबाहेर लावलेले वादग्रस्त बॅनर हटवले। अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। पहिल्या टप्प्यात 246 नगरपरिषदा, 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल। आचारसंहिता लागू। नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली। नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला निर्देश देण्याचा कोणताही अधिकार नाही, हायकोर्टाचं स्पष्टीकरण।